महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकासाठी ही आनंदाची बातमी। महाराष्ट्र सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला सगळ्यात मोठा निर्णय। सर्वसामान्य नागरिकांसाठी या निर्णयाचं होतंय सर्व स्तरातून स्वागत। पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चालू होणार आनंदाचा शिधा। राज्यातील जवळजवळ 6.5 कोटी कुटुंबांना याचा मिळणार लाभ। राज्यात तुम्हाला रेशन कार्ड धारकांना या फक्त 2 रंगाच्या रेशन कार्ड धारकांनाच होणार याचा फायदा। राज्यातील 18 जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सुरू करण्याचे थेट आदेश आणि त्याला लागणाऱ्या 3 कागदपत्रांची भली मोठी यादी सरकारने जाहीर केली असून तुम्हाला मिळणार तब्बल 18 वस्तू मोफत, त्या देखील रेशन कार्डवरती। महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय बनत आहे। याला विरोधक देखील कोणत्या प्रकारे घेतात ते पाहावं लागेल। मात्र मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरामध्ये येत्या गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार, तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार, 100 रुपये भरावे लागणार की नाही, की फक्त फ्रीमध्ये मोफत हा शिधा मिळणार, याची देखील आता माहिती मिळणार आहे। तुम्हाला मात्र या सगळ्या घडामोडींची माहिती बघून घेण्यासाठी तुम्हाला हा सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, त्या कागदपत्रांची पूर्तता तुम्ही कुठे करायची आहे, याचा हा संपूर्ण घेतलेला आढावा आम्ही घेतोय। कारण की या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे उत्सव दररोज साजरे होतात, मात्र आपला राज्य पातळीवरील महत्त्वाचा सण म्हणून राज्योत्सव म्हणून आता गणेशोत्सवाला मंत्रिमंडळामध्ये मान्यता मिळाली असून या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांना गणेशोत्सव काळामध्ये गौरी गणपती कालावधीमध्ये आता मोफत वस्तूंचा खूप मोठा भरणा तुमच्या घरामध्ये जमा होणार आहे। तेव्हा या आनंदाच्या शिधामध्ये कोणकोणत्या असणार वस्तू रेशन कार्डवरती तुम्हाला मिळणार की कुठे मिळणार, याचा देखील आपण घेतलेला हा आढावा आहे। महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची मान्यता करत असते आणि आता मात्र या निर्णयाने सगळीकडे त्यांचं स्वागत सध्या केलं जात आहे। कोणकोणत्या वस्तू मिळणार त्या वस्तूंची यादी देखील तुमच्यापर्यंत आता आम्ही पोहोचवतोय। पण मित्रांनो, या वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे देखील आपण आता जाणून घेणार आहोत। त्या वस्तू तुमच्याकडे नसतील तर मात्र तुम्हाला या आनंदाच्या शिध्याचा लाभ घेता येणार नाही। ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब या ठिकाणी म्हणून घ्यावी लागेल। तेव्हा जाणून घेऊया महत्त्वाच्या बातमीकडे। आता केंद्र सरकार, राज्य सरकार वेळोवेळी वेगवेगळे निर्णय आता तुमच्यासाठी घेत असते। हे निर्णय केंद्राचे काय असतात, काही राज्याचे असतात, मात्र महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा म्हणून म्हटला जात आहे। कारण की हा महाराष्ट्राचा उत्सव आहे गणेशोत्सव। या कालावधीमध्ये तुम्हाला या 12 वस्तू मिळणं खूप गरजेचं आहे। ज्या 12 वस्तूंची आणि प्लस 6 वस्तू, या 18 वस्तू या कुणाला मिळणार, 12 वस्तू कुणाला मिळणार, या देखील आपण आता बघणार आहोत। तेव्हा यासाठी लागणारी कागदपत्र कोणकोणती आहेत, या कुठे तुम्हाला मिळतील, तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे आणि त्याला किती पैसे लागतील, याचा देखील आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेतल्याचं सध्या मित्रांनो पुढील आपल्याला 2 मिनिटांमध्ये समजेल। तेव्हा आपण प्रत्यक्ष आता आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, जो विषय म्हणजे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती आता पैसे हवे असतील तर पैसे किंवा वस्तू हव्या असतील तर वस्तू, या दोन्हीपैकी एक तुम्ही निवडायचा आहे। तेव्हा सरकार देखील तुमच्यासाठी हा निर्णय घेऊन आलेला आहे। तेव्हा मित्रांनो, रेशन कार्डवरती वस्तू देण्याचा हा पहिला निर्णय नाही, याच्या अगोदर हा निर्णय झालेला आहे। हा निर्णय 2023-2024 या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी हा निर्णय घेतला होता। त्यांनी तब्बल आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 24 ते 24 वस्तू मोफत देण्याचा पराक्रम केला होता। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधिपत्याखाली हे राज्य आहे आणि तेव्हा हा निर्णय घेणं खूप उचित होतं आणि अखेर तो निर्णय तुमच्यापर्यंत घेण्याचं सरकारने ठरवलं आहे। आता बघूया यासाठी लागणारी कोणकोणती कागदपत्र आहेत। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे तुमचं स्वतःचं रेशन कार्ड असायला हवं। जे रेशन कार्ड तुमचं स्वतःचं असेल त्या रेशन कार्डवरच तुम्हाला हे पैसे आणि तुम्हाला ह्या 18 वस्तू मिळतील। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जवळजवळ 18 वस्तू मोफत देण्याचा सरकारने नवीन प्रयोग आणलेला आहे। तो गणेशोत्सव कालावधीमध्ये या वस्तू तुम्हाला तुमच्यापर्यंत मोफत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून सरकारने तशी कार्यवाही सुरू केली आहे। त्या वस्तू कोणत्या आहेत आणि जर तुमच्याकडे
केसरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर तरी देखील तुम्हाला वस्तू मिळणार, मात्र त्या वस्तू तुमच्या 12 वस्तू असतील. म्हणजे आपण पाहायला गेलं तर पिवळ्या रेशन कार्डावरती 18 वस्तू, केसरी रेशन कार्डावरती 12 वस्तू, असा मिळून पूर्ण खजिना तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळणार आहे. एकंदरीत महाराष्ट्र सरकारने हा घेतलेला निर्णय सर्वंकषरित्या सगळ्याच रेशन कार्ड धारकांना लागू होतोय. मात्र पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड सोडून त्यांना सगळ्यांना हा निर्णय लागू होणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. आता यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रं लागतील? तुम्ही सुरुवातीला तुमच्या रेशन कार्डवरती तुमची KYC पूर्ण केलेली आहे का सरकार बघणार आहे. म्हणजे आधार कार्डवरून तुम्ही तुमची KYC पूर्ण केलेली असायला हवी. म्हणजे त्याच व्यक्तीला हा सीधा मिळावा ज्याचं नाव रेशन कार्डमध्ये आहे. दुसऱ्या व्यक्तींना हा सीधा मिळणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट तुमच्याकडे रेशन कार्ड असायला हवं. दुसरी गोष्ट तुमच्याकडे आधार कार्ड देखील असायला हवं. जर नसेल तर तुम्हाला या गोष्टींचा लाभ घेता येणार नाही. सरकार देखील तुम्हाला त्या गोष्टींचा लाभ देणार नाही. ही महत्त्वाची बाब तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड असायला हवं, वोटिंग कार्ड असायला हवं, राशन कार्ड असायला हवं, आधार कार्ड असायला हवं. आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तुमच्या बँकेचं पासबुक, ज्या बँकेत तुमचं अकाउंट खातं असेल, जे तुमच्या आधार कार्डला लिंक असेल, त्या बँकेची पासबुक आणि त्या बँकेचं तुम्हाला KYC पूर्ण केलेलं असावं. म्हणजे डीबीटीद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे देण्याची प्रक्रिया सरकार राबवू शकेल. ही देखील योजना तुमच्यासाठी सरकारने आणलेली जाणवते आहे किंवा ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता बघूयात या योजनेमध्ये प्रत्यक्ष कोणकोणत्या वस्तूंचा तुम्हाला लाभ मिळणार आहे, त्या वस्तू कोणत्या आहेत. गणेशोत्सव कालावधीमध्ये तुम्हाला या वस्तूंचा लाभ सरकार देणार आहे. तेव्हा या वस्तूंची आपण आता संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. सणासुदीच्या काळामध्ये सरकार हा निर्णय तुमच्यासाठी घेत असतं. तर हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची संभाव्य यादी देखील आपल्यापर्यंत आता आलेली आहे. पहिली वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ. जी गोष्ट तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये दररोज लागत असते ती तांदळाची वस्तू. तांदूळ तुम्हाला 1 किलो देण्याचा सरकारने हा इथे प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गहू, भरड धान्य. गहू देखील तुम्हाला रोजच्या आहारामध्ये लागणारी सगळ्यात मोठी वस्तू आहे. तुम्हाला ती पुरवण्याचं काम सरकारने देखील आत्ताच पूर्ण केलेलं आहे. चणा डाळ देखील सरकार तुमच्यासाठी देणार आहे. चणा डाळ गणेशोत्सव कालावधीमध्ये वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला चणा डाळीचा उपयोग होत असतो, तो ही देखील तुम्हाला प्रत्यक्षरित्या देण्याचं सरकारने मान्य केलं आहे. साखर, दररोजच्या वापरातील साखर आपल्या घरामध्ये असते, ती साखर देण्याचं सरकारने काम केलं आहे. पोहे, मैदा आणि चहा पावडर या 3 वस्तू या दररोजसाठी तुम्हाला आवश्यक असतात. पोहे, मैदा आणि चहा पावडर. त्यानंतर मीठ, हळद, मसाले, साबण, स्वच्छता वस्तू. म्हणजे साधारणतः तुम्हाला या सगळ्या वस्तू रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा अंतर्गत सरकार गणेशोत्सव कालावधीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आणि या प्रयत्नांची सरकार पराकाष्ठा करते जेणेकरून या वस्तू तुम्हाला तुमच्यापर्यंत वेळेत पोचाव्यात. जरी पुढच्या आठवड्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होईल, मात्र कागदपत्र तपासणी आणि तुमची संपूर्ण पैशांची वस्तूंची तपासणी सरकार पाहणार आहे. मात्र तुम्हाला 100 रुपये भरून या वस्तू घ्याव्या लागणार आहेत. 100 रुपयांची तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सगळी कागदपत्र, त्यानंतर 100 रुपये लागतील. आनंदाचा शिधा महाराष्ट्र सरकार दिवाळी, गणपतीसारख्या मोठ्या सणांच्या वेळी सरकार ही उपयोजना राबवते. या अंतर्गत 6 वस्तू तुम्हाला 12 वस्तू दिल्या जातात. त्यामध्ये 1 किलो रवा असेल, 1 किलो चणा डाळ असेल, 1 किलो साखर असेल, 1 लिटर तेल असेल, काही प्रसंगी मैदा किंवा पोहे. एका किटमध्ये अत्यंत माफक दरात तुम्हाला या सगळ्या वस्तू 100 रुपयात पुरवल्या जातात. मोफत उपलब्ध करून देण्याचं काम सरकार करते. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब, पिवळं व केसरी रेशन कार्डधारकांना दरमहा तांदूळ मोफत दिले जातात. त्यातच या वस्तू देखील आता या सणाला मोफत देण्याचं सरकारने स्पष्ट केलं असून या मिळणाऱ्या कोणत्याही वस्तू आता आगामी काळात सरकार यावरती निर्णय घेईलच, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार मात्र आता प्रयत्नशील आहे. तेव्हा तुम्हाला या वस्तू मिळण्यासाठी तुम्ही पुढील 8 दिवसांची वेळ घ्यायची आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला या वस्तू तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या तालुक्यामध्ये प्रत्यक्षरित्या सरकार योग्यरित्या पूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तेव्हा नक्कीच आपण या वस्तूंचा लाभ घ्यावा असं सरकारने स्पष्ट केलं आहे. आगामी काळात सर्वांसाठी सरकार अशा वेगवेगळ्या योजना आणणार असून त्या योजनांसाठी आपण देखील कार्यभार लावायचा आहे, सरकारने स्पष्ट केलं आहे. तेव्हा तुम्हाला या वस्तू मिळाल्या की नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये
आपली कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा. सरकार या दृष्टीनं पावलं उचलत आहे की सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा व्हायला हवा. नक्कीच या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच चॅनलसाठी दुसऱ्या ग्रुपवरती शेअर करा.